पुणे महानगरपालिकेने नव्यानं समाविष्ट केलेल्या 32 गावातील मिळकतधारांवर मालमत्तेच्या करावर 2% मासिक दंड लावला जातोय आणि त्याच वेळी 40% सवलतीचं गाजरही दाखवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रताळं आणि गाजर दाखवून अनोखं आंदोलन करण्यात आलं। जर हे अन्यायकारक दंड आणि कर धोरण तत्काळ मागे घेतलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। त्यानंतर 2017 सालापासून या शहरामध्ये 34 गावं टप्प्याटप्प्याने शहरात दाखल झाली। या 34 गावापैकी 2 गावांची वेगळी नगर परिषद सुद्धा झाली, जी फुरसुगी आणि बेकरा या ठिकाणी उरळी देवाची। असं असताना या महायुती सरकारने, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहे, ज्याच्यामध्ये अजितदादा आहे, ज्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे आहेत, यांनी पुणेकरांच्या या 34 गावांशी खेळ केलेला आहे। यांनी लोकसभा विधानसभा या निवडणुकांसमोर ठेवून सातत्याने या 34 गावातल्या लोकांच्या भावनांशी खेळ केला। त्यांना फसवं आश्वासन दिलं। त्यांना सांगण्यात आलं की या ठिकाणी या निवडणुकीच्या अगोदर आम्ही या कर रचनेला स्थगिती देत आहोत, पण एकदा निवडणूक झाली की ही कर रचना तुम्हाला पुणेकरांसाठी, म्हणजे जुन्या पुण्याची जी कर रचना आहे त्याप्रमाणे आम्ही देऊ। पण असं काही झालं नाही। आता शासनाचा अहवाल असा आलाय की या ठिकाणी त्यांना 3पटच टॅक्स घ्यायचा। त्याच्यामुळं हा एक प्रकारचा त्या 34 गावांच्या घरावरचा दरोडा आहे आणि एक प्रकारे या गावकऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम, म्हणजे बारामती लोकसभा असेल किंवा शिरूर लोकसभेची निवडणूक जिंकण्याकरता या गावकऱ्यांच्या भावनांशी खेळ करण्यात आला। त्यांना गाजर रताळं दाखवण्यात आलं। त्यामुळे आज महापालिकेला आम्ही गाजर आणि रताळी द्यायला आलेलो आहे। या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात व्यक्त करतो।